नवरात्रीमध्ये आई अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच मी एक्सप्लोर केली आवारातली आणखी काही छोटी छोटी मंदिरं. सकाळी सकाळी ऊन पावसाची लपाछपी सुरू होती. मोगऱ्याचा सुगंध आणि सणाचा उत्साह हवेत पसरला होता. अशा मंगलमय वातावरणात मी गेले होते आपल्या कोल्हापूरचं वैभव असलेल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात. इथे नवरात्रीत 9 दिवस विशेष पूजा, आरती आणि भजनांचं आयोजन केलं जातं. या काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते. मुखदर्शन मार्गातून बाहेर आल्यानंतर हे जे महालक्ष्मीचं छोटं मंदिर दिसतं, त्या ठिकाणी देवी प्रथम येऊन बसली आणि नंतर गाभाऱ्याच्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असं म्हणतात. देवळाच्या आवारात लहान मोठी जवळजवळ 35 मंदिर आहेत. त्यातली काही मंदिरं, विशेषतः देवींची मंदिरं टिपण्याचा मी प्रयत्न केला. त्याचे ग्लिम्प्सेस या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. कोल्हापूरच्या या अंबाबाई मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षांपूर्वीचा आहे. मी वाचलेल्या माहितीनुसार कोल्हासुराने जेव्हा सामान्य जनतेला त्रास द्यायला, त्यांचा छळ करायला सुरुवात केली, त्यावेळी भक्तांच्या व समस्त देवांच्या विनवणीवर श्री महालक्ष्मी आपल्या भव्य दिव्य सेनेसह करवीरास आली आणि अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासुराचा वध केला. कोल्हापूरची अंबाबाई ही आदी माया, आदी शक्ती आहे. त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे. कोल्हापूरचं हे महालक्ष्मी मंदिर संपत्ती, समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक असून 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. तसंच मुख्यत्वे काळ्या पाषाणात बांधलेलं हे प्राचीन मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. या नवरात्रीत नवदुर्गांसह आई अंबाबाईच्या दर्शनाने मला मिळाला मनस्वी आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जी.